Standard Standard 8, Subject General Science, Chapter number 9, Disaster Management, and I am Kumar sir, and video number 9.2. Before it, in this way, the first precaution to be taken at the time of earthquake. First is if you are at home, here like this picture on the table. Second point is that if you are the vehicle or outside the house, जर तुम्ही वाहनामध्ये किंवा घराबाहेर असाल तर त्यावेळेस काय करायचं. देन पार्क युअर व्हेकल ॲट अ सेफ प्लेस अँड सीट इनसाइड इट, म्हणजेच आपलं सुरक्षितरित्या ते वाहन थांबवायचं आणि त्यामध्ये बसून राहायचं. सेकंड, डू नॉट वेट नियर और बिलो टॉल बिल्डिंग, ट्री और इलेक्ट्रिक पोल, म्हणजे शक्यतोवर ज्या ठिकाणी वाहन थांबवणार त्या ठिकाणी बाहेर टाळायचं. इमारती, झाडे किंवा विजेचं काम तारांपासून तारांजवळ थांबू नका. अवॉइड डुईंग फॉलोविंग थिंग्स ड्युरिंग अर्थक्वेक, याचा अर्थ काय, भूकंपाच्या वेळी हे करू नका. अवॉइड डुईंग फॉलोइंग थिंग्स ड्युरिंग अर्थक्वेक. फर्स्ट, अवॉइड यूजिंग लिफ्ट in the multi-story building. Instead use terraces, म्हणजे बहुमजली इमारतीमधील लिफ्टचा वापर करू नका. जिना वापरा. टेरेस्कस मीन्स जिनाचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे घराच्या बाहेर असेल त्यावेळेचा. आणि इथे बघा, जेणेकरून आपलं सुरक्षित राहील याचा विचार करा. गॅस त्या ठिकाणी बंद करायचं आहे. सेकंड, डू नॉट सीट इन डिस्कम्फर्ट फॉर लॉंग. डू सम फिजिकल मुवमेंट, म्हणजे एका जागी अवघडाच्या स्थितीत जास्त बसू नका. शरीराची थोडीफार हालचाल करा. थर्ड, आफ्टर द अर्थक्वेक देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ फायर. हेन्स टू अवॉइड इट केअरफुली स्विच ऑफ द मेन इलेक्ट्रिक सप्लाय. डू नॉट यूज कॅन्डल, लॅलटेन और मॅच बॉक्स. इन्स्टेड यूज टॉर्च और बॅटरी, म्हणजे ज्या वेळेस भूकंपानंतर विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागू शकते हे टाळण्यासाठी घरातील मेन स्विच दक्षतापूर्वक बंद करा. अशा प्रसंगी मेणबत्त्या, कंदील, काड्या पेटी यांचा वापर करू नका. बॅटरी अँड टॉर्चचा वापर करा. सेकंड, मग आता याला पर्याय काय, भूकंपरोधक इमारती. अर्थक्वेक रेजिस्टंट प्रूफ बिल्डिंग्स. द construction which do not get damaged due to the earthquake movement up to certain limit are called earthquake resistant building. Again, the construction which do not get damaged due to earthquake movement up to certain limit are called an earthquake resistant building. To construct a tall building, Indian Standard Institute has made some code of conduct. First is building are constructed as per IS 456 and earthquake resistant constituent construction are performed as per IS 1893 criteria for earthquake resistant design for structure and IS 30920 ductile detailing or reinforced concrete structure subject to seismic forces. Advanced technology used for earthquake resistant construction, म्हणजे भूकंपरोधक बांधकामात प्रगत तंत्रज्ञानाचा वापरले जाते. म्हणजे जमिनीची ठराविक मर्यादेपर्यंत हालचाल झाली तरी धोका होत नाही अशा बांधकामांना भूकंपरोधक बांधकाम म्हणतात. म्हणजे इमारतीच्या बांधकामासाठी भारतीय मानक संस्थेने काही कोड बनवले आहेत. IS 456 प्रमाणे इमारतीचे बांधकाम केले जाते. तसेच भूकंपरोधक बांधकामासाठी IS 1893 भूकंपरोधक आरक्षणाच्या संरचनेचे मानदंड आणि IS 13920 यांचा वापर केला जातो. टू गेट prior intimation about earthquake, modern equipment like laser ranging very long baseline
गॅझर काउंटर, क्रीप मीटर, ट्रेन मीटर, टाइड गेज, टिल्ट मीटर अँड व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन गेज एक्सेट्रा आर यूज. म्हणजे यांचा वापर केला जातो. म्हणजे काय, भूकंपाच्या पूर्वसूचना मिळावी यासाठी लेझर रेंजिंग, व्हेरिलॉग, बेसलाईन, गायटर काउंटर, क्रीप मीटर, ट्रेन मीटर, टाइड गेज, टिल्ट मीटर, व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन गेज यासारख्या आधुनिक साधनांचा किंवा आधुनिक साधने वापरली जातात. सेकंड इज फायर. फर्स्ट इज earthquake and second is fire. Here ask some question to you. Fire is natural calamity or man-made calamity? Can you recall? हा तुम्हाला विचारला गेलेला एक प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर बघा. या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर देताना आपल्याला काय सांगता येणार? प्रश्न पुन्हा या ऐकायचा आहे. आग ही नैसर्गिक आपत्ती आहे की मानव निर्मित आपत्ती आहे, असा हा विचारला गेलेला प्रश्न आहे. मग या प्रश्नाचं काय काय सांगता येईल? हिअर फायर कॅन बी ड्यू टू नॅचरल रिझन ॲज इट इज इन द केस ऑफ नॅचरल फॉरेस्ट फायर. इट कॅन ऑल्सो बी ड्यू टू man-made reason when the fire may be intentional or unintentional असेल तर. then टाईप्स ऑफ फायर म्हणजेच टाईप्स ऑफ फायर म्हणजे काय, अग्नीचे प्रकार. त्याचे अग्नीचे वेगळे प्रकार पडले गेले. फर्स्ट क्लास ए फायर सॉलिड सबस्टन्स म्हणजे वर्गीय आग घनरूप पदार्थामुळे लागलेली आग. सेकंड गॅसियस सबस्टन्स. थर्ड लिक्विड सबस्टन्स. फोर्थ केमिकल सबस्टन्स. फिफ्थ इलेक्ट्रिकल. म्हणजे याचं हे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची कारणं त्या ठिकाणी सांगता येतील. मग यातलं बिफोर इट फर्स्ट इज टाईप ऑफ फायर. फर्स्ट अ क्लास ए फायर सॉलिड सबस्टन्स. कॉमनली फ्लेमेबल material are their fuel source wood, cloths, coals, papers, etc. These are all in solid state. This fire can be put out with water. आणि अशी जर आग लागली असेल तर पाणी मारून ती आपल्याला आग ही विझवता येते. सेकंड क्लास बी फायर म्हणजेच ब वर्गीय आग ही कशामुळे होते, लिक्विड सबस्टन्स द्रवरूप पदार्थामुळे. मग ते द्रवरूप पदार्थ कोणकोणते आहेत? फायर्स कॉज ड्यू टू फ्लेमेबल लिक्विड सबस्टन्स कोणकोणते आहेत? लाईक दिस पेट्रोल, ऑइल, वार्निश, सॉल्वंट, कुकिंग ऑइल, पेंट्स एक्सेट्रा. These are in liquid form. All these substances are lighter than water. Therefore, fire extinguisher can be used to extinguish fire. म्हणजे हे जे पदार्थ आहेत हे पाण्यापेक्षा हलके असतात. तेथे फेस येणाऱ्या अग्निशामकामार्फत आग विझवली जाते. थर्ड क्लास सी फायर गॅसेस सबस्टन्स. फायर कॉज बाय ड्यू टू ॲसिटिलीन हाऊसहोल्ड गॅस म्हणजे इट मीन्स LPG लिक्विड पेट्रोलियम गॅस. LPG लिक्विड पेट्रोलियम गॅस म्हणजे घरगुती गॅस इत्यादी ज्वलनशील गॅसमधून लागणारी आग. फोर्थ क्लास डी फायर केमिकल सबस्टन्स. केमिकल्स मीन्स रासायनिक पदार्थामुळे लागलेली आग. त्यावरती उपाययोजना कोणते? फायर कॉज ड्यू टू कॉम्बिस्टिबल मेटल्स लाईक पोटॅशियम, सोडियम अँड कॅल्शियम. अंडरलाईन दिस which react with water at normal room temperature. Magnesium, aluminum and zinc react with water high temperature. When both these groups combine with water, it explodes. म्हणजे हे दोघं जर एकत्र झाले तर त्यापासून आग भडका उडत असतो. म्हणजे काय, जर ज्वलनशील पदार्थ आहे पोटॅशियम, सोडियम आणि कॅल्शियम आहेत हे सामान्य तापमानाला त्यांची पाण्याबरोबर क्रिया होते आणि तसेच मॅग्नेशियम किंवा ॲल्युमिनियम, झिंक हे उच्च तापमानात पाण्याबरोबर क्रिया करतात. दोन्ही गट जेव्हा पाण्याशी संयोग पावतात तेव्हा मात्र भडका उडतो. फिफ्थ क्लास सी फायर इलेक्ट्रिकल. अ फायर कॉज ड्यू टू इलेक्ट्रिकल कंपोनंट इज क्लास ई फायर. टू एक्सटिंग्विश विच सच फायर पॉवर इज कट ऑफ अँड नॉन कंडक्टिंग पॉवर एक्सटिंग्विशर लाईक कार्बन डायऑक्साईड आर यूज. म्हणजे बघा
त्यामध्ये इलेक्ट्रिकल सामान, फिटिंग इत्यादीमुळे साधनामुळे लागलेली आग कार्बन डायऑक्साईडसारख्या आग प्रतिबंधाच्या सहाय्याने विझवली जाते. हे झाले टाईप्स ऑफ फायर. फर्स्ट इज सॉलिड सबस्टन्स, सेकंड इज लिक्विड सबस्टन्स, थर्ड इज gaseous substance, fourth is chemical substance, fifth electrical. Again here मेथड ऑफ फायर एक्सटिंक्शन, याचा अर्थ काय, आग विझवण्याच्या पद्धती कोणकोणत्या. देर आर 3 मेन मेथड टू स्टॉप द स्प्रेड ऑफ फायर ऑर टू कंट्रोल द फायर. फर्स्ट कूल आउट म्हणजे थंड करणे, यूज ऑफ वॉटर. सेकंड आगीची कोंडी करणे, त्याला म्हणतात सप्रेस द फायर. थर्ड ज्वलनशील जे पदार्थ असते वेगळे करणे, त्याला म्हणतात कीप अवे फ्लेमेबल सबस्टन्स. फर्स्ट इज कूल आउट, यूज ऑफ वॉटर. द एक्सटिंग्विश फायर वॉटर इज मोस्ट कॉमन अँड इफेक्टिव्ह सोल्युशन विच इझिली अवेलेबल एव्हरीवेअर. इफ यू स्प्रे वॉटर ऑन द फायर or around the fire, it create cooling effect and helps to control the fire. Second, suppress the fire म्हणजेच आगीची कोंडी करणे. Here the control fire which caused due to electricity or oil, sand or soil can be used. म्हणजे तेलामुळे किंवा विजेमुळे भडकलेली आग विझवण्यासाठी वाळू किंवा मातीचा चांगला वापर करता येतो. Say if we spread a forth-like substance on the fire, it cut off the contact between air and fire. This method is more useful for extinguish the fire spread due to oil. Third, keep away flammable substance. In this method, all flammable substance are kept away from the fire. Any wooden article or flammable substance must be kept away so that no source is left for the fire to spread. Stir a pump is the best device to put out small fire. It spray water in a direction around the fire. म्हणजे काय, या पद्धतीमध्ये प्रत्यक्ष ज्वलनशील पदार्थच बाजूला करायचे असतात. त्यामुळे लाकडी सामान किंवा इतर पेट घेणाऱ्या वस्तू आगीपासून दूर केल्यास आगीचे बक्षीस नाहीसे होते. नुकतीच लागलेली आग विझवण्यासाठी स्टेरर पंप हे सर्वात उत्तम साधन आहे. त्या पंपातून आगीवर सर्व बाजूने पाण्याचा मारा करून आग विझवता येते. मग आता काळजी व सुरक्षा आणि उपाय तयारी घेतले जातात. काय सांगता येईल बघा. प्रिकॉशन अँड सेफ्टी मेजर सुरक्षात्मक उपाय. डेव्हलप द हॅबिट ऑफ स्विचिंग ऑफ द गॅस रेग्युलेटर व्हेन नॉट इज इन यूज, स्पेशली ड्युरिंग नाईट. स्विच ऑफ द इलेक्ट्रिकल ॲप्लिकन्स व्हेन यू आर गोईंग आउट ऑफ दिस. Second, to make other alert and call them for help, shout loudly. म्हणजे त्या ठिकाणी आग असे जोराने ओरडून त्यांना सावध करा आणि मदतीसाठी बोलवा. थर्ड, कॉल द फायर ब्रिगेड म्हणजे काय, अग्निशामक दलाच्या तात्काळ फोन करून बोलवा. फोर्थ, प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन हाऊ टू यूज फॉर एक्सटिंग्विशर. अग्निशामक टाक्या कशा वापरायच्या याची माहिती घ्या. आणि यावरती फर्स्ट एड म्हणजे प्रथमोपचार काय केला तो. लेट्स द पेशंट सिट sleep in the comfortable position and call the doctor immediately. म्हणजे रुग्णाला आरामदायी वाटेल अशा रीतीने बसवा किंवा झोपवून ठेवा व तात्काळ डॉक्टरांची मदत घ्या. थर्ड लँडस्लाइड्स, रिफ्ट, कोलॅप्स म्हणजे काय, दरड कोसळणे, भूस्खलन, त्याला लँडस्लाइड असं म्हणतात. इन द नेक्स्ट व्हिडिओ. ओके, आय स्टॉप हिअर.